अगले आदमी को काट लेना तो उसको मजा लिया जाएगा। मारी मारी सत्तावीसशे वॉर्ड अध्यक्ष श्री गणेश भगत साहेब ते आता आले आहेत। विविध मानाच्या हंडी तुम्ही फोडत असताना या वर्षी घाटकोपरची मानाची हंडी देखील साईनाथ गोविंदा पथकाने फोडली। म्हणून मला साईनाथ गोविंदा पथक, तुमचे सर्व कार्यकर्ते, तुमचे प्रशिक्षक आणि विभागीय रहिवाशांचा, महिलांचा देखील तुम्हाला अतिशय चांगला सपोर्ट या ठिकाणी मिळतोय। राजाभाऊ प्रशिक्षक आहेत त्यामुळे काही टेन्शन नाही आहे। परंतु या मुंबईमध्ये आपण हा साहसी खेळ खेळत असताना, या थरांचे मनोरे रचत असताना तुम्ही 7व्या थरापर्यंत पोहोचलेला आहात। परंतु राजाभाऊ पुढच्या वर्षी हे साईनाथ गोविंदा पथक 8 थर लावल्याशिवाय राहणार नाही याची मात्र माझ्या मनात तीळ मात्र शंका नाहीये। आणि तुम्ही ग्वाही तर द्यायची आहे, त्याच्याबरोबर सर्वांची सुरक्षा देखील तेवढीच महत्वाची आहे। फक्त 8 थर लावायचेत म्हणून नाही, परंतु तो पूर्ण प्रशिक्षणाने ते 8 थर आपल्याला लावायचं आहे। आणि फक्त घाटकोपर मध्येच नाही तर संपूर्ण मुंबईमध्ये साईनाथ गोविंदा पथकाचं नाव हे उंचावरती असलं पाहिजे, एवढी आपल्या सर्वांकडनं एक अपेक्षा व्यक्त करतो। जसे 13 वर्षापासून मी तुमच्या बरोबर आहे, जसं आता सांगितलं, तर मी तुमचा एक भाऊ म्हणून, मी तुमचा एक मोठा भाऊ, छोटा भाऊ, लहान भाऊ किंवा बरोबर तुमचा सहकारी म्हणून तुमच्या बरोबर कायम राहण्याचा प्रयत्न केला आणि इथून पुढे देखील कायम तुमच्या बरोबर राहणार आहे। कारण मी मंडळाला फक्त एकच विचारत असतो, माझं काम काय, मला काय सहकार्य करायचं एवढं फक्त मला सांगा। कारण हे माझं घर मी समजतो, माझ्या घरातलं मंडळ मी समजतो आणि माझं स्वतःचं मंडळ समजतो। म्हणून तुम्हाला सर्व गोविंदा पथकाला आणि सर्व गोविंदांना, सर्व माझ्या सहकाऱ्यांना एक शब्द या ठिकाणी देतो की येणाऱ्या काळामध्ये जी मदत लागेल, खंबीरपणे तुमचा एक मोठा भाऊ म्हणून तुमच्या बरोबर उभा राहील, एवढा शब्द या ठिकाणी देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुमच्या बरोबर बाईसारखे, हंडे साहेबांसारखे ज्येष्ठ मार्गदर्शन करणारे लोक तुमच्या बरोबर आहेत आणि सर्वच तुम्ही तरुण मंडळी सर्व एकत्र येऊन काम करतायत। अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी होत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजून चांगलं काम तुमच्या हातून हो एवढीच अपेक्षा करतो। साईनाथ चरणी आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। Sailila
आपल्या मंचाच्या पाठी जेवणाची व्यवस्था केली आहे. सर्वांनी वेळेवर जेवण जावे ही नम्र विनंती. जेवण सुरू झालेलं आहे. मैत्रीचे भाष्य आम्ही, दोस्ती आमची राणी, हवा तर करतोच, बाकी मित्रांची मेहरबानी. कसं आहे ते जेवण? एक नंबर. पार्थ असाच पुढे जा. पार्थ आयुष्यात असाच पुढे जा. ब्लॉग बनवत राहा आणि खूप मोठा हो. सो गाईज आता आपण जेवायला आता थांबलो आपण जेवायला. जल्लोष झाला, आता चाललंय जेवण. आज जेवायला आहे व्हेज बिर्याणी. गाईज आता जरा व्हेज बिर्याणी ट्राय करूया. भाऊ मस्त बिर्याणी बनवली गाईज.